Hello everyone, welcome to my channel and my channel name is Vibe with Sneha. सो मी तुम्हाला आज सांगणार आहे की मी 2 days पुण्याला गेले होते. तिकडे खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युली पुण्याला गेले होते माझ्या बहिणीच्या घरी. ती खूप म्हणजे 2 years झाला आम्ही तिकडे गेलोच नव्हतो. ती आणि एक भाऊ पण राहतो तिकडे माझा. तर त्याला कोणी आम्हाला खूप दिवसापासून बोलवलं होतं की तुम्ही या प्लीज भेटायला या, आपण एन्जॉय करू. बिकॉज आम्ही तिकडे गेलो तर नेहमी आम्ही खूप एन्जॉय करतो, मस्ती करतो, खूप छान मुमेंट्स असतात. तिच्या घरी गेलं की पीसफुल आहे, खूप एन्जॉय असतं. बट कामामुळे कुठे जाताच नाही आलं. तरीसुद्धा आम्ही कसा तरी वेळ काढला आणि मी माझा भाऊ, माझी बहीण आणि भावाचा तर न्यूली मॅरिड झाला आहे तो. सो त्याची वाईफसुद्धा आम्ही गेलो तिकडे. फर्स्ट आम्ही फ्रायडेला रात्री आम्ही 9:30ला आम्ही पुण्याला निघालो. 9:30ला आम्ही मस्त शिवशाहीने गेलो, शिवशाही बस आणि गेलो आणि मस्त. पण शिवशाही बसने खूप लेट केला तिकडे पोचायला. सो आम्ही 9:30लाच म्हणजे आम्ही स्टार्ट झाली बस आणि आम्ही पोचलो तिकडे. आम्ही पोचलो काहीतरी 3:30ला तिकडे पोचलो. आणि त्याच्यानंतर मग वहिनीने मस्त ॲक्च्युली ती आमच्या जेवणाचं वेटच करत होती. तर ते लोक जेवले नव्हते आमच्यासाठी तेवढं वेट केलं त्याने की ते लोक येतील मग आम्ही जेवू वगैरे. पण ते लोक जेवले नाही. 3:30ला आम्ही पोचलो तरीसुद्धा ते लोक सगळे जागे होते. मस्त त्याने खूप असे छान प्रकारे आमचा वेलकम केला. आणि मग भावाचा मुलगा छोटा झोपला होता. तर भाऊ बोले ए उठ अंश उठ, बघ आत्या आली आहे, मामा काका आला आहे, काकी आली आहे. तर तो झोप असं डोळं चोळत उठला. बोला हाय. तर बोले नाही तू झोप, तुझी एक्झाम आहे, तू झोप. मग तो झोपला. मग वहिनी बोलल्या नाही तुम्ही जेवा. मी बोले नको रे बाबा, 3:30 वाजे रात्रीचे 3:30ला कोण जेवतं का. ते बोले नाही प्लीज थोडं खा तुम्ही, सगळ्यांसाठी मस्त छान असं बनवलेलं आहे. तर मी बोलले ठीक आहे. मग आम्ही बोललो ठीक आहे गरम करा. मग गरम केलं जेवण वगैरे. मग आम्ही जेवलो मस्तपैकी. 3:30ला जेवलो. 4 o'clock झाले. व्हेरी लिटिल क्वांटिटी राईस वी हॅड. आणि नंतर मग आम्ही खाल्ल्याच्यानंतर बोलले चला बाबा आता खाल्लं तर पटकन झोपू शकत नाही. सो आम्ही असंच थोडं शतपावली करायसाठी थोडं बाहेर गेलो. बाहेर गेल्याच्या माय गुडनेस एवढी थंडी पटपट आम्ही घरी आलो. मस्त जॅकेट घातले आणि 10 to 15 मिनिट्स थोडंसं वॉक केलं. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही बेडवर आलो. झोपलो मस्तपैकी. म्हणजे वहिनींनी सगळं मस्त बिछाना टाकला तर गादी एकदम सॉफ्ट गादीमध्ये आम्ही झोपलो छान प्रकारे. खूप अशा मोठ्या मुंबईमध्ये कधी अशी थंडी अशी कधीच जाणवली नाही. पण पुण्यामध्ये भयंकर प्रमाणात थंडी. सो त्यांनी खूप जाडर अशा ब्लँकेट दिल्या आम्हाला. त्या ब्लँकेटमध्ये मस्तपैकी असं झोपलो आम्ही मस्तपैकी. आणि वहिनी बोलले झोपा तुम्ही तर उठू नका, आरामात झोपा. आणि तरीसुद्धा 4 o'clockच्या नंतर थोडं झोपलो. त्याच्यानंतर उठलो सकाळी मॉर्निंगला उठलो तर कानात आवाज येत होता काहीतरी, म्हणजे कुकरचं प्रेशरचा आवाज चीच्या. म्हणजे वहिनी प्रिपरेशन करत होती आमच्यासाठी. त्यांनी खूप डोसा बॅटर, परत इडली, मसाला डोसा, मसाल्याचं ते मसाला डोसाचं बॅटर असतं ना त्याचा मसाला वगैरे बनवून तुम्ही खूप छान प्रकारे आमच्यासाठी प्रिपरेशन केलं मस्तपैकी. आणि मग आम्ही उठलो मॉर्निंगला. मग मस्तपैकी सगळ्यांनी आमचं गुड मॉर्निंग खूप छान प्रकारे वहिनी बोलली तुम्ही बसा, तुम्ही उठू नका, तुम्हाला गरम पाणी देतो ब्रशसाठी. बोले नाही इट्स ओके फाईन वी विल टेक. तर आम्ही गेलो, उठलो, ब्रश वगैरे केला मस्तपैकी. आंघोळ नाही केली क्लीन वगैरे झालो, ब्रश वगैरे केलो. मस्त गरमागरम चहा, त्याच्यासोबत छानपैकी वहिनी गरम इडल्या, सांबार. म्हणजे डिमांड जसं आम्ही डिमांड करतो वहिनी आम्हाला डोसा पाहिजे, वहिनी साधा डोसा, वहिनी मसाला डोसा. सो त्यांनी मस्तपैकी खूप छानपैकी आम्ही नाश्ता केला, एन्जॉय केलं खूपपैकी. आम्ही बोललो तुम्ही पण प्लीज जॉईन करा. नाही तुम्ही खा, मी तुम्हाला फटाफट बनवून देते. बोललं नाही तुम्ही पण बसा. मग आम्ही सगळे सोबत बसलो, आम्ही नाश्ता केला, खूप गप्पा मारल्या. खूप वर्षापासून आम्ही भेटलो नव्हतो, बोललो वगैरे, खूप एन्जॉय केलं आम्ही लोकांनी. आणि त्याच्यानंतर मग वहिनी बोलल्या की चला आता मी मस्तपैकी काय बनवू. तर मी बोलले आय लाईक बिर्याणी. बट बोले ठीक आहे वहिनी बघा तुम्हाला जे जमतं तुम्ही बनवलं नाही, तुम्ही सांगा काय बनवायचं. बोले नाही बिर्याणी. नंतर बोले नको एक काम करूया, मस्तपैकी झणझणीत असं पुण्या स्टाईलवाला मटण, मस्त असं रस्सा, पुण्या स्टाईलचा एक झणझणीत रस्सा, मटण रस्सा, राईस अँड बाजरीची भाकरी मस्त. तर बोले काम कर तुम्ही मस्त फिरून या. तर आगा का पॅलेस आहे तिकडे आम्ही गेलो. खूप छान आहे तो पॅलेस, खूप सुंदर आहे, तुम्ही पण नक्की जा. खूप छान असं व्ह्यूज आहे तिकडे. आणि क्लायमेट तर अतिशय खूप सुंदर होतं, थंड वातावरण होतं असं खूप सारं. तर तिकडे गेलो आम्ही, मस्त फोटोशूट वगैरे केले. ते भाऊ आणि भावाची बायको होते, ते न्यूली मॅरिड होते, त्या लोकांनी खूप छान व्हिडिओज केले, खूप सुंदर खूप छान क्लिप्स केले. ते क्लिप्स माझ्याकडे आहेत, मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. बट आम्ही खूप छान वाटलं आम्हाला तिकडे गेल्याच्यानंतर, एकदम प्रसन्न वातावरण. आणि त्याच्यानंतर ते थोडंसं ते ऊन आलं, थंड आणि
ऊन असं गरम, मी मस्तपैकी बसले, खूप म्हणजे छान वाटलं मला असं शांत चिलवालं. मग त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही पुन्हा बोलू चला बाबा आता खूप उशीर झाला होता, काहीतरी 3:30 दुपारचे 3:30 वाजले होते, 3:30 झाले होते हां. मग त्यानंतर आम्ही बोलत चला चला बस, आणि आम्ही काहीच खाल्लं नाही बिकॉज घरी मस्तपैकी झणझणीत मटणाचं ग्रेव्ही रस्सा होणार होता. तर आम्हाला नाही काय खायचं नाही, फक्त आम्ही पाणी प्यालो आणि घरी गेलो. घरी जातात पाहतो तर काय फूड इज रेडी. तर वहिनी मला चला फटाफट हातपाय वगैरे धुवून घ्या मस्तपैकी, चला जेवणाला बसा. आम्ही गेलो, हातपाय वगैरे धुतले, आम्ही जेवायला बसलो. ओ माय गॉड यम, दिल गार्डन हो गया. लाईक मस्त तिने खूप एवढा टेस्टी रस्सा बनवला, एवढा टेस्टी काय बोलू, वर्ड्स नाही माझ्याकडे. मग आम्ही जेवलो, मग मस्तपैकी बसलो, एवढं जेवलो फुल एकदम फुल. मग त्याच्यानंतर थोडं बसलो, मग वहिनी मस्त कॉफी बनवली, कॉफी पियालो आणि मग नंतर माझ्या बहिणीच्या घरी गेलो. मग ती बहिणीच्या घरी गेलो तर सेम तसंच. मग बहिणीच्या घरीचा व्हिडिओ आणि बहिणीच्या घरी जी आम्ही मजा मस्ती केली ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच, बाय.